तर नमस्कार मित्रांनो, मी BBS क्रिएटर म्हणजे बेस्ते बळीराम. आज आम्ही गेलो होतो बाळूमामा देवालय आदमापूर. कोल्हापूरला कामाला असल्यामुळे सर्वात पहिले पोचायचं होतं कागलच्या बसस्टँडला. आम्ही राहायच्या ठिकाणी गाड्याच नव्हते, मग काय आम्हाला ट्रक भेटली. चला म्हणलो आता ट्रकनंच जावं. ट्रकवाल्या मामाने डायरेक्ट आम्हाला कागलच्या बसस्टँडवरच सोडलं. ड्रायव्हर मामाला बाय बाय म्हणून निघालो बस पकडायला. बसस्टँडवर जाऊन विचारलं तर म्हणले बस आत्ताच गेली. जवळपास 1 तासाच्या नंतर आम्हाला बस भेटली आणि निघालो आम्ही आदमापूरला. आदमापूरला जाताना एवढे भारी भारी नजारे होते की दिल गार्डन होत होतं. डायरेक्ट आदमापूरला बस नव्हती म्हणून आम्ही उतरलो निडोरी गावात. निडोरीवरून आदमापूरला जाताना रस्त्यातच बाळूमामाची एक सुंदर मूर्ती आहे. त्याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर भक्त निवास आहे, जेथे की राहण्याची उत्तम सोय आहे. हे आहे मंदिराचा मुख्य दरवाजा. लवकरात लवकर नारळ फुल घेऊन निघालो दर्शनाला. लाईन मध्ये लागलोच होतो तेवढ्यात निखिलने म्हणला, आणि इकडं मोबाईल मी एक शूट घेतो. मंदिरामध्ये जाऊन बाळूमामाच्या सुंदर अशा मूर्तीचं दर्शन घेऊन निघालो बाहेर येऊन दत्ताचं दर्शन घेतलं. ताट घेऊन निघालो आम्ही महाप्रसाद घ्यायला. तिथे तर खूप सारी गर्दी होती. तिथला महाप्रसाद इतका भारी होता की त्याच्या पुढे 5 स्टार हॉटेल पण फेल. महाप्रसाद घेऊन मंदिराचे शूट आणि फोटो काढलो. फोटो वगैरे काढून निघालो मंदिराच्या बाहेर. आदमापूरला बाय बाय म्हणून निघालो बसस्टँडकडे. बसची वाट बघतच होतो तेवढ्यात बस भेटली. बसमध्ये बसून बाहेरचा नजारा बघत होतो तेवढ्यातच थंडगार हव्याने मला झोप येत होती. मग काय घेतलं झोपून.